मित्र हो, कधीही उचकी लागली की आपल्याला वाटतं की आपल्या जवळची व्यक्ती कोणीतरी आपली आठवण काढत आहे. पण खरंच असं असतं का? उचकी का बरं लागते? उचकी लागू नये म्हणून काय करावं? उचकी लागल्यास ती लवकरात लवकर थांबावी आणि आपल्याला होणारा त्रास बंद करावा, यासाठी नेमकं काय-काय करायचं? याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती फक्त मी 3 ते 4 मिनिटांमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पुढं-पुढं न पळवता शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील. तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मग पाहूया. सगळ्यात सुरुवातीला पाहूया उचकी का लागते. मित्र हो, आपली छाती आणि पोटाच्या मध्ये एक आवरण असतं, ज्याला आपण पडदा म्हणतो, ज्याला इंग्रजीमध्ये डायफ्रॅम असं म्हणतात. ह्या डायफ्रॅमच्या आजूबाजूला काही मांसपेशी असतात. त्या मांसपेशीचं, ह्या डायफ्रॅमचं जर इरिटेशन अर्थात चिडचिड झाला, तो म्हणजे तिथं काही त्याला त्रास होत असेल, त्याचा परिणाम म्हणून आपल्याला उचकी यायला लागते. अशा वेळी आपलं जठर अर्थात पोट, स्टमक आणि तिथं असणाऱ्या मांसपेशी अचानकपणे आपल्या संमतीशिवाय, परवानगीशिवाय इनव्हॉलंटरीली कॉन्ट्रॅक्ट होतात, अर्थात अंकुचन पावतात आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला उचकी लागते. आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी उचकी लागतेच. काही तर लोकांना वारंवार उचकी लागते, सतत उचकी लागते. लागली तर ती लवकर थांबत नाही, त्यामुळे ते परेशान होऊन जातात. छाती आणि पोटाच्या मध्ये असणारा हा जो पडदा आहे, तिथं फ्रेनिक नर्व आणि वॅगस नर्व्स असतात, चेतापेशी असतात. त्या खूप संवेदनशील असतात. त्यांना थोडाही त्रास झालेला जमत नाही आणि जर समजा त्या ठिकाणी काही विशेष ॲबनॉर्मल, अस्वाभाविक बदल झाले तर त्या इरिटेट होतात आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला उचकी येते. उचकी आल्यानंतर व्यवस्थित बोलता येत नाही, हसता येत नाही, जेवण करता येत नाही, पाणी पिता येत नाही आणि एकूण आपण डिस्कम्फर्ट होऊन जातो, बेचैन किंवा अस्वस्थ होऊन जातो आपण. आता पाहूयात उचकी कोणाला जास्त येते, कुठली अशी कारणं आहेत ज्यामुळे उचकी येऊ शकते. तर सगळ्यात पहिलं, एकाच वेळी जास्त पोट गच्च भरून खाणं. दुसरं, जेवताना जास्त गडबड करणं, जेवताना मोबाईल, टीव्ही बघणं, जास्त गप्पा मारणं, जेवताना जास्त पाणी पिणं. तिसरं, आहारामध्ये जास्तीचं तेलकट, तिखट आणि मसालेदार पदार्थ खाणं. चौथं, दारू पिणं, सिगारेट ओढणं, सतत तोंडामध्ये तंबाखू किंवा सुपारी, गुटखा चगळणं. चौथं, कार्बोनेटेड अर्थात सोडायुक्त पेय जास्त पिणं. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं कारण उचकी येण्याचं, ते म्हणजे सतत ताणतणावामध्ये असणं, भीतीयुक्त वातावरणामध्ये राहणं, सतत अँझायटीमध्ये असणं, सतत कुठल्या तरी गोष्टीचा अति जास्त विचार करणं. आता पाहूयात उचकी आल्यानंतर नेमकं काय करायचं, ज्यामुळे तुमची उचकी लागलीच थांबली पाहिजे. काही घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहे. हे सगळे घरगुती उपाय तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका आणि आवर्जून बघा. त्याचे कुठलेही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाहीत. तर तुमची उचकी तर थांबेलच, याशिवाय शरीराला त्याचे वेगवेगळे फायदे देखील होतील. सगळ्यात पहिलं, उचकी लागल्यानंतर तुम्ही पोट भरून पाणी प्या, भरपूर पाणी प्या. आणि जर समजा तुम्ही जेवण केले आणि उचकी लागली, तुम्हाला पाणी प्यायला सुद्धा पोटामध्ये जागा नाही, तर अशा वेळी मग काय करायचं? 1 चमचा साखर तोंडामध्ये टाका आणि हळूहळू ती चावून खा. दुसरं, बर्फ देखील तुम्ही चावून खाऊ शकता. हा बर्फ ज्यावेळेस तुम्ही चावून खाता, त्यावेळेस त्याचा थंडावा, त्याचं थंड पाणी किंवा ते तुकडे जठरामध्ये जातील आणि तिथं असणाऱ्या मांसपेशीला सुदिंग इफेक्ट करतील. त्याचा परिणाम म्हणून त्या मांसपेशी रिलॅक्स होतील. अंकुचन पावल्यामुळं जी की उचकी येत होती, ती उचकी बंद होऊन जाईल. तिसरं, वाळलेल्या ब्रेडचा तुकडा तुम्ही चावून खा, यामुळे देखील तुम्हाला आराम मिळेल. चौथं, पाण्याने गुळण्या करा आणि पाणी जास्त वेळ तोंडामध्ये ठेवा आणि त्या गुळण्या केल्यामुळे देखील तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. पुढचा अजून एक उपाय, जमिनीवर उतानं झोपा, पाय गुडघ्यातून दुमडा आणि छातीकडे घ्या. त्याच वेळेला डोक्याकडचा भाग देखील वर उचलायचा प्रयत्न करा. असं 4-5 वेळा करा, तुम्हाला आराम मिळेल. दुसरं, अजून एक पेपर बॅग घ्या आणि त्याच्यामध्ये श्वासोच्छ्वास करा. यामुळे तुमच्या नाकामधून तुमच्या फुफ्फुसापर्यंत त्या पेपर बॅग मधला कार्बन डायऑक्साईड जाईल आणि त्याचा परिणाम म्हणून डायफ्रामच्या मांसपेशी लवकर रिलॅक्स होतील आणि उचकी थांबण्यासाठी फायदा होईल. 1 चमचा दही देखील खाऊ शकता, यानं तुम्हाला आराम मिळेल. याशिवाय फ्रेश अद्रकचा 1 तुकडा तोंडामध्ये टाका आणि हळूहळू बारीक चावून खा. या अद्रकच्या तुकड्यानं फक्त उचकीच थांबणार नाही, तर तुमच्या तोंडाचं, जिभेचं, दातांचं आरोग्य चांगलं राहील. शिवाय अपचन झालं असेल तर ते देखील याच्यामुळे कमी होण्यासाठी मदत होईल. यासोबतच ज्या कारणांच्यामुळे उचकी लागते, ही कारणं शोधून काढा आणि ती कारणं काढून टाकण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कधीच उचकी लागणार नाही आणि लागली तरी ती लवकर थांबून जाईल. आणि अजून एक महत्त्वाचं, जर तुम्हाला वारंवार उचकी लागत असेल आणि ती थांबतच नसेल लवकर, काही केल्या, हे सगळे उपाय करून सुद्धा ती थांबतच नसेल, तर अशा वेळी होमिओपॅथी या औषध उपचार पद्धतीमध्ये अतिशय चांगली आणि गुणकारी औषधं उचकीसाठी उपलब्ध आहेत. कुठलाही साईड इफेक्ट न होता लवकरात लवकर उचकी बंद करणारी आणि परत उचकी कधी न लागू देणारी औषधं होमिओपॅथीमध्ये आहेत. मात्र ही औषधं तुम्ही तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणं गरजेचं आहे. मित्र हो, नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा,
कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद.